मी नाही कामं मागायला जात कोणाकडे की अरे मी घरी बसलोय मला काम द्या किंवा काही द्या. जे काम येतं ते मी प्रामाणिकपणे करतो. त्यामुळे ठीक आहे, वाट बघूया. काम मागायला गेलं पाहिजे असं पण नाही ना, कामं आली पण पाहिजे. पण त्या मेकर्सना नसेल वाटत कदाचित की हा रोल तो करू शकतो म्हणून नाही दिलं. पण वर्सटाईल तर आहात तुम्ही. हा, पण आता कसं पुन्हा विश्वास पण तर ठेवला पाहिजे ना त्याने की हा रोल करूच शकेल. जसं एक थी बेगमच्या वेळेला माझी इन्स्पेक्टरची इमेज होती की क्राईम पेट्रोलमुळे इन्स्पेक्टर, बाकी दुसरं काही कुणीच करू शकत, म्हणजे दुसरा रोल काय नाही करू शकत, हा फक्त इन्स्पेक्टर करू शकतो. अशा वेळेला एक थी बेगमच्या मेन विलनसाठी ज्या वेळेला सचिन दरेकरांनी माझं नाव सांगितलं की चॅनलमध्ये त्या MX प्लेयरच्या कि नाना म्हात्रे का रोल राजेंद्र शेसतकर करेगा. बोला अरे एक्टर अच्छा है लेकिन उसकी इंस्पेक्टर की इमेज है, उसको वो नेगेटिव्ह इंस्पेक्टर दे दो. मग दरेकरचं पण पहिली वेब सिरीज होती, तो पण फार काही हे करू शकत नव्हता. तो म्हणाला असं आहे की नेगेटिव्ह इन्स्पेक्टर आहे तो कर तू. म्हटलं नाही यार, इन्स्पेक्टर नाही करायचं आहे म्हणून मी आता ठरवलेलं आहे. बरं ठीक आहे. काही दिवस गेले, मध्ये काही नाही झालं. मग त्याचा फोन आला, टक्कल करशील का? म्हटलं करेन. ठीक आहे, ये मग ऑफिसला. मग MXच्या ऑफिसला गेलो, भेटलो. त्यांनी मला गोष्ट सांगितली सगळी, हे करायला लागेल, तयारी आहे का? म्हटलं हो करेन. या मधल्या काळामध्ये यांनी नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांना अप्रोच झाले होते त्याच रोलसाठी. त्यांच्या तारखा नव्हत्या म्हणा किंवा अजून काही कारणास्तव त्या नाही झाल्या. मग शूटिंगला सुरुवात होणार आता. त्यावेळेलाही त्या चॅनलची माणसं होती की मेन विलन है, अगर ये फ्लॉप तो सीरीज फ्लॉप, तो रिस्क है, देखो तुम. आणि ठाकूर साहेब शूटिंगला आता सुरुवात होणार. पहिला दिवस, माझा पहिला शॉट, आम्ही वसो नावाचं गाव आहे गुजरातमध्ये, तिकडे शूटिंग केलं होतं. माझं सगळं सिक्वेन्स तिकडे गेला होता. म्हणजे पहिला शॉट डायलॉग्ससाठी रेडी, सगळं रेडी, आता चला होणार. आणि सचिन दरेकर आला, ऑल द बेस्ट राजू, मला 100% नको आहे, मला 200% हवे तुझ्याकडून, प्लीज तुझ्यावरती सिरीज आहे अख्खी. म्हटलं ओके ठीक आहे. मी सांगतोय ना, आता अंगावर बघा शहर आलाय. पण माझी अवस्था अशी झाली होती, अरे थांब, मी स्वतःच तयार नाहीये, त्यात तू मला तर टेन्शन नको देऊस. मला 2 मिनिट थांब दरेकर थांब. आणि मी स्वामींचा भक्त आहे, त्यामुळे मी स्वामींची प्रार्थना केली की स्वामी यश द्या मला. आणि झालं. मग आमचे ते 4-5 दिवसाचा फुटेज रशे जेव्हा ऑफिसला आले इकडे, मग MXची माणसं आली. अरे आम्ही तो पता ही वर्सटाईल ऍक्टर तो करी सकता, फिल्मी संस्कृती. पण तो एक विश्वास ठेवला पाहिजे की हा करू शकतो. त्याच्याच वेळेला मग प्रसाद ओकनी मला चंद्रमुखीच्या वेळेला त्या विलनसाठी विचारलं. तो विलन वेगळाच विलन आहे की असं मी कधी केलं नाही किंवा मला कोणी असं पाहिलं नाही की असं स्त्रीलंपट आहे किंवा त्यात कॉमेडी पण आहे, बिनधास्त आहे, बेशरम आहे तो माणूस. असा रोल मी कधी केलेला नाही. पण प्रसादनी विश्वास ठेवला पुन्हा की नाही करेल तर हाच. कारण त्यावेळेला पण काही असं झालं होतं की नाही यार राजू नको, त्या रोलसाठी नको, दुसरा कोणतरी आणा, हा आणा तो आणा. पण प्रसाद म्हणाला नाही मला तोच हवाय. असं घडलं होतं. पण पुन्हा तेच आहे ना की तसं मेकर्सनी विश्वास ठेवला पाहिजे की नाही हा करू शकेल. पण विश्वास ठेवायचा म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही यार ह्याची ही इमेज आहे, हे तो हाच म्हणजे हेच कामं करू शकतो, हाच रोल करू शकेल, याच्या बाहेर नाही करू शकत. मला रिस्क नाही घ्यायची. जर हा फ्लॉप गेला, ह्याला नाही जमलं तर त्याचं सगळं माझ्यावरती येणार ऍज अ डिरेक्टर. तू सिलेक्ट केलं होतं, आम्ही तर सांगितलं होतं हा नको म्हणून. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.